नमस्कार पशुपालक मित्रांनो. तर आज आपण संगमनेर तालुका निमगाव जाळी या गावात आहे. ज्यांच्या फार्मवरती आलेलो आहे ते मंगेश भाऊ जोंधळे यांच्या फार्मवरती आलेलो आहे आणि त्यांच्या गोठ्यावरती आपण पावसाळ्यानंतरची खुरसाळणी. कारण काय होतं, पावसाळ्यात भरपूर जनावरांच्या पायांना इजा होतात. ते जे की पावसाळ्यामध्ये मुक्त गोठ्यामध्ये जे खडे किंवा काचेसारखे तुकडे असतात ते जनावरांच्या पायाला इंजर्ड होतात. तर त्यासाठी अनबॅलन्स झालेल्या गायी आपण बॅलन्स करण्याचा या खुरसाणीतून प्रयत्न करत असतो. तर आपण ह्या गायीची आता आपण पूर्णतः खुरसाणी या ठिकाणी करणार आहे. तर आपण या नखीमध्ये पाहू शकताय की पावसाळ्याच्या नंतर हे जे खडे राहतात ह्या खड्यांमुळे विजेचा उत्सव व्हाईट लाईनचा जो पॅसेज आहे हा पूर्ण निकामी झालेला आहे. आणि ह्या साईडला सुद्धा पूर्ण खरबूड आहे. हे म्हणजे याच्यामध्ये खडे ऋतून हे खराब झालेलं, पण कालांतराने ह्याचा थोडासा टणकपणा आलेला आहे. परंतु ह्याचा अनबॅलन्स झाल्यामुळे गायीला चालताना त्रास होतो. आणि हे जे खड्डे असतात याच्यामधून पुढच्या काळात खडे ऋतून किंवा माती जाऊन याच्यामधून पुन्हा लेमनायटिस सारखा आजार तयार होऊ शकतो. आपण याचं खूप ट्रेनिंग करतोय आता. आता आपण पाहू शकतो आपण ट्रेनिंग केलेली आहे. तर याच्या दोन्ही बॅलन्स एक सारखा राहणार आहे आणि याच्यावरती कुठलंही एकदम स्मूथली काम झालेलं आहे. याच्यावरती कुठलाही खड्याचा किंवा बाकीच्या याचा काय कसलाही त्रास होणार नाही आणि लेमनायटिस सारखा आजार पुढच्या काळात आपल्या गायीला होणार नाही याची आपण शाश्वत अशी काळजी करून खूप ट्रेनिंग करतोय.
अशा पद्धतीने आपण या गाईची पूर्ण खुरसाणी केलेली आहे. आणि जे जनावर असते ते की पावसाळ्यानंतरच्या खुरसाणीनंतर जे त्रास होणार आहेत ते या हुप ट्रिमिंगच्या नंतर पूर्णतः कमी होऊन जाणार आहे. आणि आज दिनांक 20/11/2024 आपण संगमनेर नगर आणि नाशिक हा रूट करतोय. याच्यानंतर 1 तारखेपासून आपण सोलापूर